नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मित्रांनो, 3-4 महिन्यापूर्वी मला खूप लोकं हसायचे. त्याचं कारण काय? मित्रांनो, मित्रांमध्ये गेलं की लगेच माझ्या खूप मज्जा करायचे, मजाक उडवायचे, थट्टा-मस्करी करायची खूप म्हणजे खूप. कारण काय? आणि आता आता मला कुणीच काही बोलत नाही. एकदम मस्तपैकी सर्व मित्र आणि सर्वच लोकं एकदम मजेत वागतात. त्याचं कारण, मेन कारण तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. माझं पहिलं काय होतं मित्रांनो, जेव्हा ज्यावेळेस शाळेत होतो, त्यावेळेस एकदम मी लुकडा होतो आणि ज्यावेळेस शाळा सोडली, त्यावेळेस मी असा झालो. एकदम पोटबीट असं. जर असं मला कुणी पाहिलं, तर एकदम इथून पोट एकदम एवढं, एवढं म्हणजे एवढा गॅप. खूप पोट होतं आणि खूप मज्जा, खूप थट्टा-मस्करी करायची. त्याचं कारण काय? आणि आत्ता पहा, एकदम हे जे फॅट होतं ते एकदम कमी झालेलं आहे. एकदम अशी ढेरी होती ती एकदम मोकळी झाली. एकदम मोकळं म्हणजे एकदम एकदम अजून एकदम बॉडी आहे, पण पोट मात्र एकदम कमी झालं. त्याचं कारण काय? मित्रांनो, खूप मजाक उडवायचं माझं. त्याच्यानंतर मी मनामध्ये असा निर्णय घेतला, की मी पोट जे आहे, मी माझं जे पोट आहे ते एकदम कमी करणार म्हणजे करणार. काहीही हो, कमी करणार म्हणजे करणार एकदम. मग माझ्या मनात विचार आला व्यायाम करायचा. मग मित्रांनो, कोणत्या स्टेपी केल्या आणि किती दिवसांनी माझं पोट कमी झालं ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे. आणि पोट कमी करण्यासाठी कोणत्या स्टेपी केल्या व्यायाम करण्याच्या ते पण तुम्हाला मी एकदम ए टू झेड पद्धत सर्वच माहिती देणार आहे. तर तुम्ही फक्त पूर्ण ब्लॉग पाहायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो पहिली स्टेप आणि शेवट तुम्हाला मी सांगणार आहे किती, आणि मध्ये पण सांगू शकतो किती दिवसांनी माझं पोट कमी झालं आणि तेवढ्याच दिवसांनी माझं पोट कमी झालं मित्रांनो. आणि कसं केलं ते मनापासून पूर्ण पहा. आणि ज्यांचं पोट असं आहे एकदम कमी होणार, तर मित्रांनो पूर्ण स्टेप पाहायचे आहे आणि कसं मी करतो ते तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पाहायचं आहे. तर मित्रांनो, पहिली स्टेप काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, पहिली स्टेप, मित्रांनो, हे जे फॅट असतं एकदम सुजल्यासारखं, ते कसं कमी होतं? तर मित्रांनो, पहिली स्टेप जी आहे ते अशा पाय करायचे आणि अशा पद्धतीने राहायचं आणि असं वळायचं. जे आहे हे पोट, ते अशा पद्धतीने मूव्ह होतं आणि त्याचा व्यायाम होतो. एकदम घसरण होते पोटाची. मित्रांनो, दुसरी स्टेप कोणती आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, पाय असे करायचे आणि पाय असे करायचे, थोडं अंतर घ्यायचं आणि दुसरी स्टेप जी आहे ती कोणत्या पद्धतीने करायची मित्रांनो, अशा पद्धतीने. आणि ही झाली दुसरी स्टेप. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्या स्टेपी जी आहेत ते 50-50 करायच्या. 10, 20, 30, 40, 50. आणि ज्यावेळेस तुम्ही 10-20 कराल त्यावेळेस थोडा घाम निघणार नाही. पण ज्यावेळेस थोडं जास्त घाम निघत जातो आपल्या शरीरातला, जर आपला घाम निघाला तर आपली लवकर पोटाची जी क्षमता आहे ती लवकर फटाफट कमी होते. आणि जी दाखवली दुसरी स्टेप ती पण एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपण जाऊ तिसऱ्या स्टेपीकडे. आणि आता मित्रांनो, तिसरी स्टेप. परत मित्रांनो, पाय असे घ्यायचे आणि हे जे आहे ते असं अशा पद्धतीने, असं म्हणजे अशा पद्धतीने डोकीला हात लावायचा मागून. आणि तिसरी स्टेप आपण सांगतो तुम्हाला, ती अशा पद्धतीने करायची. अशा पद्धतीने ही तिसरी स्टेप. 3 स्टेप ही झाल्या मित्रांनो. आणि ही पण इम्पॉर्टंट आहे, कारण सारखं असं वागताना परत आपल्या पोटाचा जो घसरा होतो तो एकदम फटाफट आपलं फॅट जे आहे ते कमी होतं मित्रांनो. त्याच्यानंतर चौथी स्टेप. मित्रांनो, जे पाय असे होते ते आता जवळ घ्यायचे आहेत, एकदम जवळ असे खेटून. आणि त्याच पद्धतीने परत तसंच हात करून आणि परत तशी स्टेप. म्हणजे हे जे आहे, जे आपले कपाळ, त्या पूर्ण इथं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही झाली चौथी स्टेप मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप, पाचवी स्टेप, ती कशी होते मित्रांनो, आता ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, परत असे पाय लांबवायचे, म्हणजे थोडं एकदम जास्तही नाही आणि कमीही नाही, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर परत ती स्टेप असं राहायचं. मेन एकदम ह्या 3 स्टेपी आहेत ना ह्या, ते एकदम इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. तर आता अशा पद्धतीने, म्हणजे
साईडचा पण घसरण होतो, म्हणजे साईडचा पण आपल्याला व्यायाम होतो आणि लवकर पोट जे आहे ते कमी होते, एकदम ढेरी कमी होते, सरळ होते. आणि ती स्टेप जी आहे पुढची 5वी स्टेप ती मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने. एक बार ह्या आणि दुसऱ्यांदा ह्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. ही झाली 5वी स्टेप मित्रांनो. तर मित्रांनो ह्या झाल्या 5 स्टेपी एकदम ह्या इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर एक परत ॲड करायची स्टेप ती म्हणजे पुशअप. पुशअप करायला त्याचा पण आपल्या शरीराचा पूर्ण अंगाचा व्यायाम होतो मित्रांनो, म्हणजे एकदम पूर्णच बॉडीचा आपला व्यायाम होतो. ते पुशअप तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने परत मी 2-3 काढून तुम्हाला दाखवतो. मी किती 50 पुशअप काढतो. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीनं. आणि पाय एकदम जवळ घ्यायचे, त्याच्यानंतर एकदम हे हात पण जास्त लांब नाही आणि जास्त जवळ पण नाही, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने ह्या 6 स्टेपी करायच्या. तुमचं कितीही पोट असू द्या मित्रांनो, कितीही पोट असू द्या, तुमचं फटाफट एकदम एकदम म्हणजे एकदम तुम्ही मोकळे व्हाल. एकदम तुम्हाला आतला भार जो आहे तो कमी होईल. माझं खूप होतं, खूप कमी झालं. अजून मला कमी करायचं आहे मित्रांनो. अजून थोडा फॅट वाटतो, पण 2 महिन्यामध्ये अजून ते पण कमी होईल. तर मित्रांनो तुम्हाला किती दिवस लागले ते मी सांगतो. मित्रांनो मी कामाला गेलो आणि त्याच्या आधी थोडं मी घरी सुरुवात केली होती. तर मित्रांनो साधारण 2 ते 2.5 महिन्यांमध्ये डेली वर्कआउट केलं. 2 ते 2.5 महिन्यामध्ये मी पूर्ण एवढं पोट होतं ते कमी केलं. म्हणजे किती किती म्हणजे किती खूप लवकर झालं मित्रांनो, हे खूप लवकर. तर मित्रांनो असं जर तुम्हाला तर मित्रांनो असं कुणाचंही पोट असू द्या फटाफट कमी झालं. आणि ज्या मी ह्या 6 स्टेपी सांगितल्या त्या तुम्ही अशा पद्धतीने करा. तुमचं 2 महिन्यामध्ये पोट किती असू द्या, तुम्हाला 2 महिन्यात खूप म्हणजे खूपच फरक जाणवेल. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉग इथे संपवायचा आहे. तर मित्रांनो ब्लॉग आवडला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.